साताऱ्यात शामगाव कराडमधील शेतकऱ्यांना हंबरडा फोडलाय। शेतात पाणी साचल्यानं सोयाबीन पीक वाया गेले। बापूराव पोळ असं या शेतकऱ्याचं नाव आहे। शेतकरी या व्हिडिओत मुख्यमंत्र्यांना मदतीची विनवणी करतोय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटीची मदत करण्यात आली आहे। मुख्यमंत्री सहायता निधीत 1 कोटींची मदत करण्यात आली आहे। पूरग्रस्त नागरिकांना श्री विठ्ठल रुक्मिणीचा प्रसाद म्हणून महावस्त्र वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झालाय। अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी साचले। नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालंय। घरातील जीवनावश्यक वस्तूही भिजल्यात। पंढरपुरात चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहू लागली। उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। चंद्रभागा नदीत 92,104 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। बीड तालुक्यातील चौसाळा इथून वाहणाऱ्या नदीला पूर आलाय। पुलाला लागून पाणी वाहतंय। यामुळे 5 गावांचा संपर्क तुटलाय। धोकादायक पुलावरून कोणी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। येवल्यातील अंदरसूल गावातील नदीकाठच्या वस्त्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। नदीला आलेल्या पुराचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलंय। रात्रीच्या सुमारास अचानक पाणी शिरल्यानं नागरिकांना जीव वाचवत घराबाहेर पडावं लागलं। चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं। रमाबाई आंबेडकर नगर परिसरात घरामध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांनी छतावर बसून रात्र काढली। घरातील धान्य किराणा वाहून गेल्यानं उपासमारीची वेळ आली। चाळीसगाव तालुक्यातील माणिकपुंज प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू केलाय। मनेर धरणावरील हा प्रकल्प आहे। प्रकल्पातून 30,000 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। चाळीसगाव तालुक्यात डोंगरी आणि तितूर नदीला पूर आलाय। शहरातील बाजारपेठ दर्गा परिसरात काही घरात पाणी शिरलंय। दुकानांचं आणि घरातील सामानाचं मोठं नुकसान झालंय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना पुराचा सर्वाधिक फटका बसलाय। तळप येथील नंदकिशोर गोदमले या शेतकऱ्याच्या सोयाबीन पिकाला कोंब फुटलेत। नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मनमाडमध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। पांझण रामगुळणा नदीला या मोसमातील सर्वात मोठा पूर आल्यानं नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरले। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। नाशिकच्या गंगापूर धरणातून विसर्ग वाढवलाय। 9,828 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। दुसरीकडे नांदूर मध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे विसर्ग सुरू आहे। 69,000 क्युसेक वेगानं जायकवाडीत विसर्ग करण्यात येतोय। गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवलाय। गिरणा धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 22,284 क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे। गिरणा हरणबारी आराम नद्यांना मोठा पूर आलाय। भूम तालुक्यातून पूल वाहून गेल्यानं गावाचा संपर्क तुटलाय। त्यामुळे शेतकऱ्यावर दूध नदीत ओतून देण्याची वेळ आली। पाटसावंगी येथील विशाल परकाळे यांनी 120 लिटर दूध दुधना नदीत ओतून दिलं। बीडमधील बिंदुसरा करपरा नारणा नदी संगमावर पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। सततच्या पावसानं परिसरातील पिकांचं मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, तूर, कापूस ही पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली। दिंडोरी तालुक्यातील ओझरखेड धरण ओसंडून वाहतंय। कालपासून दिंडोरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं कादवा नदीला पूर आलाय।